साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। प्रथमतः भगवान दत्तात्रेय प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन आपण अतिशय भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आणि प्रति महिन्याला चालणारी अमावस्या आज या दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डे हदगाव आणि या संस्थानचे महंत श्री श्री 1008 परमपूजनीय वंदनीय गोपाळगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून हा आजचा असणारा कार्यक्रम या ठिकाणी चालत आहे। दर महिन्याला हा कार्यक्रम चालत आहे। जवळपास या अमावस्याच्या कार्यक्रमाला या येणाऱ्या ऑगस्टमध्ये 18 ऑगस्टला जवळपास 6 वर्षे पूर्ण होतात आणि 6 वर्षापासून ही भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रत्येक मठावरती ही अमावस्या या अज्ञान जीवाला असणारा बोध असणारा झाला पाहिजे आणि भगवंताच्या सान्निध्यामध्ये जिथून आलो तिथं त्या ठिकाणी जाऊन पोहोचला पाहिजे, हा एक असणारा उद्देश आहे। आणि माझ्याकडे एक असणारी आज गोपाळगिरीजी महाराजांनी एक सूचना दिलेली आहे आणि ते सूचना अशी आहे, दिनांक 18/9/2019 पासून या ठिकाणी दशनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य हे या पद्धतीने असणारी हे संघटना आहे आणि हे संघटना आज कार्यरत असणार आहे आणि हे कार्य असणारे अमावस्याचे करत आहे। अतिशय सुंदर असणारं नियोजन, सगळ्या भक्तांना असणारं विश्वासात घेणे, साधू संतांना विश्वासात घेणे आणि घेऊन असणारे हे कार्य या संघटनेच्या माध्यमातून असणारं झालेलं आहे आणि इथून पुढे असणारं चालत राहील। परंतु या संघटनेला असणार आता एक या संघटनेची मर्यादा आहे आणि सगळ्यांच्या मते या ठिकाणी 5 वर्षाला हे जे काही कार्यकारी असणाऱ्या जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, याची नेमणूक असणारी होत असते आणि 5 वर्ष असणारं पूर्ण झालेलं आहे। अतिशय उत्तम प्रकारे असणारी सर्व असणाऱ्या सदस्यांनी अध्यक्षांनी असणारी सेवा असणारी त्यांनी त्यांची पार पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये काम करत असते वेळेस प्रथमतः या संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्री श्री संत वासुदेव भारतीजी महाराज माहूरगड हे यांनी अध्यक्षपद असणारं या 5 वर्षापासून असणारं त्यांच्याकडे आहे। त्यांनी अतिशय असणारा आपला अमूल्य वेळ असणारा देऊन हे जशा प्रकारे सुंदर कार्यक्रम करता येतील, समाजाला संप्रदायाला असणारे ज्या प्रकारे आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने असणारे त्यांनी आपला अमूल्य वेळ असणारा दिलेला आहे। श्री वासुदेव भारती महाराज माहूरगड हे अध्यक्ष आहेत। श्री चिरंजीवगिरी महाराज गुरु नरेंद्रगिरी महाराज झोलापिपरी हे उपाध्यक्ष आहेत। श्री गोपाळगिरीजी गुरु रायगिरीजी महाराज हे सचिव आहेत। श्री आनंदबन गुरु गंभीरबन महाराज मठ संस्थान तुप्पा हे कोषाध्यक्ष आहेत आणि सदस्य म्हणून श्री श्यामसुंदरगिरीजी महाराज गुरु भगवानगिरी महाराज मठ संस्थान बेंद्री, श्री अनंतपुरी गुरु जनार्दनपुरी महाराज खंडेश्वरी, श्री मोहनराज भारती गुरु चंचल भारती महाराज माहूरगड, श्री देवानंदपुरी गुरु खुशालपुरी महाराज वंदेव माहूर, भागवतबन गुरु शिवबन महाराज मगनपुरा मठ संस्थान नांदेड, श्री अविनाशबन गुरु गंभीरबन महाराज मठ संस्थान कोलंबी, श्री शिवानंदपुरी गुरु केदारपुरी माळटेकडी रेल्वे हे एवढे असणारे या संघटनेमध्ये असणारे आजपर्यंत असणारे काम करत आलेले आहेत आणि अतिशय त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे 5 वर्षे कशा पद्धतीने निघून गेले या ठिकाणी सहजगत्या असणारं कार्य पूर्ण झालेलं आहे। पण या संघटनेचे जे काय असणारी नियमावली आहे त्या नियमावलीबद्दल जर आपण विचार केला तर या नियमावलीमध्ये असणारे 5 वर्षे पूर्ण झाले आणि आता इथून पुढची जी काय असणारी नवीन असणारी संघटना होईल किंवा यांच्याकडे असणारं पुन्हा असणारं कार्यभार दिला जाईल याचा विचार असणारं आपण या ठिकाणी संस्थानावरती बसून असणारं पार पडलेलं आहे। या ठिकाणी आज दिनांक 14/7/2026 रोज मंगळवार दुपारी ठीक 2 वाजता या ठिकाणी मीटिंग पार पडली।
दसनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास मीटिंग श्री अध्यक्ष वासुदेव भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली असणारी मीटिंग झालेली आहे आणि विषयाचा ठराव असणारा पारित झालेला आहे. न्यासाची विश्वस्ताचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे त्यांचा विचार विनिमय करणे सर्वानुमते असे ठराव करण्यात येते की न्यासांचे कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला आहे तरी त्यांचे जागेवर नवीन विश्वस्तांची निवड करणे आवश्यक आहे. तेव्हा जुनी विश्वस्त बॉडी कमी करून त्यांची जागा नवीन बॉडी पुढच्या अमावस्याला निवडण्याकरिता सर्व साधू संत महंतांनी उपस्थित राहायचं आहे. आणि या सर्व कार्याचा असणारं सूचक म्हणून महंत चिरंजीवगिरी गुरु नरेंद्रगिरी महाराज मठ संस्थान झोला पिंपरी आणि अनुमोदक म्हणून श्री गोपाळगिरी गुरु रायगिरीजी महाराज मठ संस्थान हदगाव दत्तवरडे असे यांच्या मते असणारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी असणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि पुढची जी कार्यकारिणी मंडळी आहे पुढच्या येणाऱ्या अमावस्याला असणारं सर्वानुमते ठरवण्यात येईल एवढे एक असणारी बापूच्या तर्फे असणारी सूचना होती. या ठिकाणी मी सूचना देण्याचं असणारं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आताच आपण या सर्वांचं असणारं मार्गदर्शन ऐकत आहोत. आता दोन वक्त्यांनी या ठिकाणी पोथीच्या माध्यमातून असणारं अतिशय सुंदर असणारं जीवनामध्ये प्रवाहामध्ये चालत असतावळे कशा पद्धतीनं असणारं चाललं पाहिजे याचे एक असणारं सुंदर असणारं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरं तर या मनुष्य जन्मामध्येच असणाऱ्या सगळ्या काही गोष्टी असणारं साध्य होतात. सर्व यवनीचे सार जन्मभूमी कर्मभूमी माझार येथे येऊनी नकळे सोहिताचा विचार जळो जळो तयाचे जिने. आपल्याला अतिशय सुंदर असणारा नरजन्म प्राप्त असणारा भगवंताच्या आशीर्वादाने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने झाला. सर्व यवनीचा उत्तम सार म्हणजे हा असणारा नरजन्म आहे. आणि याच नरजन्मामध्ये येऊन असणारं काय केलं पाहिजे काय नाही याच या ठिकाणी साध्य होतं. परंतु आपण आपला स्वतःचा असणारा जो काय असणारा जीवाचा उद्धार करण्याचा मार्ग आहे, जीवाचं हित करण्याचा मार्ग आहे, तो असणारा आपण विसरत आहोत. म्हणून असणारा आपल्या जीवनाला असणारं काही असणारं जन्माला येऊन उपयोग होत नाही. म्हणून उपयोगी येण्यासाठी आपल्याला सर्वांचं असणारं सहकार्य, सर्वांचं साधू संतांचं मार्गदर्शन, सगळ्यांचा असणारं या ठिकाणी आशीर्वाद आणि भगवंताच्या सान्निध्याकडे जाण्याचा मार्ग उत्तम असणारा तुम्हा आम्हाला या ठिकाणी भेटावा एवढीच मी असणारी एक अपेक्षा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय आनंद, जय जय आनंद.